कोकण किती सुंदर असं. कोकणातले हे आमचे गाव निसर्गाच्या कुशीत बसलेले असत. शांती गोष्टीला आयांतो देवपूजार्थम दोषार का गंगेच्या मध्ये बुजावत असते नर्मदे सुंदर होता नमस्ते देवदेवते नमस्ते नमस्ते अर्चना महादेव दोनदा चांगलं पाणी चला तर मित्रांनो, आपण आता हैसरनं निघूया. व्हिडिओ हैसर संपवतोय म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणं आणि रोजचा कराना. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव. कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपण ज्या प्रकारे फिरतो ना सध्या कोकणात, तर मग आपल्या घरचे कार्यक्रम असताना आपण दुसरीकडे काही बाहेर जायत नाही. आणि तसंच झाला तर आज आपला मित्र विकेश, त्याचा पण स्वतःचा चॅनल असा. तर मग ह्या यूट्यूबरने स्वतःचं घर बांधलं गिरियामध्ये. त्याचं गाव गिरिया येतं आणि घर बांधल्याचा आज गृहप्रवेश होतो. तर मग आपण तेकाच भेटूसाठी येलो. तर मग त्याच्या घराची जी पूजा असा ना, तर मग ती पूजा कशी असा आणि गृहप्रवेश कसं होता तो आज आपण बघूया. अत्यंत साध्या पद्धतीत केला ना, पण मग हे कसं असतं की सध्याच्या घडीत लय घाई होता. तर मग आपण त्याच्यासोबत म्हणजे त्याच्याकडे जाऊया, त्याच्याशी बोलूया आणि त्याचं घर कसं ना ते पण बघून घेऊया. ह्यो प्रयत्न एक नवीन होतो. जर आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी__ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. मित्रांनो, चला जाऊया, एका भेटून येऊया. पंचामत केलं वास्तुशांती आणि दूध तयार दूध तयार दूध गृहप्रवेशच्या जी पूजा असा ना आज, तर त्या पूजेची मांडणी तयारी चालू असते सध्या. करोस्ते ब्रह्मा सस्य आदि विजातयत्री सुता शिवा एव्यस्ते ससिद्रोधा ऐकलं अगरबत्ती पाणी लाव अगरबत्ती लावता म्हणतात अद्य गुरुजर वर्तमान एवं गुण विशेषण विशेषान शिव पुण्ययुक्तं मनोणेतं आत्मनाथ प्रजापतिं परमेश्वरपेक्षितं सामनत्रिभता नूतन गृहप्रवेशं पञ्चगौर्यसम्मेलनं च करिष्ये. टाकू हां पुस्तकं टाक. श्रीखंडम चंद्रनिगंधाटे मिळे तीन वेळ पोटात पाणी होतं. पुन्हा एकदा होता पुन्हा पंचगर्भा शिव तीन पोटात पाणी केशव नाळे माधव गोविंदा तुळस घेणे सगळे घरभर शिपट संपवलं तरी झाला. हां काकाने गाडी एकदम आतमध्ये आणलं.
शॉर्टकट करतोय सरळ. शॉर्टकट करू नको. जा बाथरूम मध्ये वगैरे जा. तर बाहेर मार. शिंपडतच जा. व्यवस्थित मार देवाच्या खोलीत. ए पुढे 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 जा. हे काय आता फुगी प्रदान प्रदान श्री तुळसवता श्री तुळसवता इदम फुगी प्रदान प्रदान पाचवी विडे पत्राचं स्थिती आदिशक्ती चौंडेश्वरी रामेश्वर रवळनाथ ब्राह्मण फुगी प्रदान आदिशक्ती चौंडेश्वरी राष्ट्राधिपती राष्ट्राधिपती सगळ्यात चांगलं. हां नारळ यावर घातलं. घरात देवा का तिथं होय. हां हे व्यवस्थित काय पण एक तुळशीमध्ये आणि एक साईडला. आयुष्मान भव म्हणा. श्रीमद महागणाधिपते लक्ष्मीनारायण भीमा देवता स्थान देवता वासुदेवता ब्रह्मा सर्वे ब्रह्मा सर्वे ब्राह्मणे ब्रह्मादित्य देवता कर्म प्रधान देवता महा निवेदक गुळ घेऊन अविघ्न अद्य विष्णुपदे वैवर्तकमानंदरक्षतमिगे युवतसस्ये दंडकराणेषु शारीरिकसंधवत्तमी गोदावर्याः लक्ष्मीदेवतान्के राशापन्नस्य घाटिकुलपन्नस्य दण्डुपुत्रः विकेशशरण यजमानस्य अस्माकमणायत सकुटुम्बानां सपरिवाराणां ससम्बन्धी द्विपदचतुष्पदसहितानां क्षेम स्थैर्य स्थितानि आरोग्य ऐश्वर्य अभवतत्तमतमङ्गलं श्री परमेश्वरप्रीतकं तमानप्रयतः श्री परमेश्वर महागति शांति गोष्ठीरा आयांतो देवपूजार्थं लोकशास्त्र गंगेच्या मध्ये पूजावसरते नर्मदे सिद्धकर्जर्परकले होता अभिमातं गंगाधरेश्वरामि आगमार्थं तो देवानां गमनात् पूजां करे घंटारवंतत्रं देवता वाहनानां घंटारमात्र गंगातो चंद्रव्यामि भवदीपं ब्रह्मरूपम्यज्ञाप्तपर्या आरोग्यदीपदार्थे सावित्रता नासरते गंगातो चंद्रव्यामि. तुळशीने आपल्या रक्तेर पूजा साहित्य पाणीची पडायचं अपवित्र पवित्र वात्रवाय आता ध्यानं हात जोडाते. आता ध्यानं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मः देवत्रदा एकदंत शूर्पकर्णक जपं तत्र भुजामृतं अस्मिन् नारिकेलवर्ष महागस्य आवणे स्थापे महागस्य या पाणीची पड. नमस्ते देवदेवते नमस्ते नमस्ते जगदाधार महादेवता पुस्तकांप्रमाणे दोनदा चांगलं पाणी करतो. अर्जुनबंधा देवता पाचन देवते आम्ही दोनदा गंगा सर्व देवापासून आता पंचामृत स्नान करते आम्ही जरा घेणे हिटोशी पण कामधेनु समोर देवशी पंचामृत आम्ही भरपूर तुळशींद्रायचं पाणी पड. श्री गणेशान प्रणम्य श्रद्धा देवं सर्व
दावत्याचे अष्टोकामचे केवळ समवेदा तत्त्वविद्या भयस्वरागमे महादेवतानाने सुंदरतसुंदरम आचमन निष्कलबुजातन संदर्भयामी नाला दोंदाक्ष झाले सर्व शाळेचे कमेंट सुभाषचंद्र मुंबई कोण वाचत दिवसामध्ये लक्ष झालं श्रीखंडन खंडान सोनं पिले गंदी हरिद्रा वृत्ती सिद्धी हरिदा कुंभ आम्ही बेलाचा पान उपरी झाले दुर्वा आणि एक लाल पूजा संहिता माझ्या दिनी सर्वदिनी मला त्या दिनी पूजा पुष्पांजली वेदिकांना सेवंतिका कपलेचा पगवाटा पुन्हा रिसर्व विलो प्रवास विषय धर्माचे स्वामी मोठा आणि विरोध आणि दुर्वा अंतराचे आणि प्रगती होती हो वनस्पती रसद होतो लहान आगळे उद्भवती ठेवली मंदिरात निर्माण आद्यम नियोजित दीपक बनायचे भक्त आधी प्राणायाम ज्ञान समानान ब्रह्मणिमा नैवेद्य मंदिर परिसरगमी प्राणायाम ज्ञान समानान ब्रह्मणिमा तीन वैतावण उत्तरा पक्षात आम्ही हस्तांतर महाराज देवता सर्व आम्ही छोट्या गणपती करून गणपती सर्व जन्मदर किंवा देवता दुसऱ्याकडे महागणेश देवता सोळा पुष्पा देवता परस्नी घंटा वाजून दिवा ओळखतो चंद्र आदित्यच्या आपल्या वैदिक प्रदर्शन आणि झोपून नमस्कार वैद्य इकडे 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 तसं तसं दादाच्या कोपऱ्यात नमस्कार नमो आवाहन जनामी तत्र पूजा स्वर औषधी म्हणते तांब्याकडे पदार्थ कामाने गंगा प्रिया वर्ण सांगम सपर्यम सागर अस्मिन काल जेम कोकी वर्ण असं काल विषय नारी कृष्ण देवांचा प्रेमी हे मंदिर होता श्रीखंडांचा मंदिरात आद्यम समेले तुमच्या सर्वनामले गंध अक्षर सुंदर अक्षर आचार्य कोपमचा अशोधा नयन सर्व प्रेमी हे गंधक्ष सुंदर दुर्वा वेद क्लोज कोल माझ्या निर्माला त्या निर्माणाच्या पूजा पाण्यामध्ये दान सेवन दिलो प्रवास या जगदीश्वर माया पूजा ते हा काल प्रशांत झाला अगरबत्ती घंटा वनस्पती आम्ही एक बारीक फुल घे गंधक्ष सर्व आता ते कोबी तिसरे ऑर्डर पण
पूर्णान्मा सुवर्णपुष्पा ते दक्षिणां देतन्मा ते भुवना ते पुगिं ताम्रां गिनाळपडी नारिकेळ फलं करोत्यामि चंद्रादित्य धनी विद्युत गगन नमस्कार वैतत्र जगदालक्ष्यधरकं प्राप्तिपूर्णाय महा नमस्कार नमस्कार तामन पैदाते पंचोपचार पूजन देवता यंता डोळ्यापणे दादा सत्य श्री महागती श्री देवता पूजा करता पांढऱ्या बरे तुळस गंध पांढऱ्या तुळस गंध महाविष्णूचं पाणी सोड महाविष्णू स्वरूप इंद्र माता पात्र समोर दक्षिणा शांतो उपदेशतो चतुर्थ पाया पडली हो बाकी घरात आणि पाया पडली अर्ध्या हाताने तांदूळा आणि सांग किरीवारी जाऊन ये नमस्कार कर. अरे वर तरी वर बोल मोबाईल काय नाही टाकला प्लेट नाही टाकले प्लेट काय टाकणार माझं ते बेंड झालं. अरे हे फुल मनाला शांती भेटली. विकेश किती मिनिटात झालाय बघ. कोकण किती सुंदर असं. कोकणातले हे आमचे गाव निसर्गाच्या कुशीत बसलेले असत. जेव्हा आम्ही स्वतः हे अशा प्रकारचे ड्रोन शॉट घेऊन बघतो तेव्हा त्याचो अनुभव येतो. ही अनुभूती म्हणजेच स्वर्गाची अनुभूती असा. तर मग मित्रांनो, आपण आत्ता जेव्हा बघता ना तेव्हा सध्या दोन युट्यूबर समोरासमोर असत, म्हणजे माझ्या समोर असत आणि मी मागे पाठ्यामागे असे. तर मग ओमकार बांदकर देवासागड देवगड आणि विकेश गाडीगावकर. तुझं चॅनलचं नाव कसं असं? माझा विकेश गाडी ब्लॉग. विकेश गाडी ब्लॉग्स. चांगलं. बरं, आज विकेशच्या घरी येलो पूजा वगैरे, तर असंच विकेशशी बोलूया. कारण विकेश सांगत होतं मगाशी की घराच्या मध्ये त्याने बरेच चेंजेस केले आहेत. काय चेंजेस असत ते? आपला घर पहिला कौलारूच होतं हा. आणि भिंती थोड्या खाली डाऊन होत्या, म्हणजे हाईट कमी होती. अच्छा. म्हणजे जे पडवे वगैरे होते ना. हा हा हा. आणि रूमचे सिस्टीम वेगळे होते ना. बरोबर. हा. म्हणजे पूर्वीची जे घरा होती घर बरोबर पूर्ण सगळं लाकडाचं होतं म्हणजे आपलं घर. अरे वा. हा हा. म्हणजे त्या घराला आपल्या
47 वर्ष झाली होती. हा बरोबर, विचारणार तेच होत आहे. जे लाकूड होता रीप वगैरे रीप वगैरे, हा ती पूर्ण खराब झाली होती. अच्छा, हा बरोबर. आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये लाकूड घेणं परवडत परवडत नाही, नाही. बरोबर. लाकूड तोडणं पण माझ्या हिशोबात म्हणजे हे नाही होत. खरोखर तू निसर्गप्रेमी असस म्हणजे. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की आपण चॅनलचं करायचं. एक नंबर, त्याच्यामध्ये थोडी लाईट पण वाढेल आणि आपला हे पण वाढेल. बरोबर आहे. आपला निसर्गाचा पण हे समतोल समतोल राखता येईल, बरोबर आहे. आपण चॅनल टाकले होते आणि आपली ॲज इट इज कौल आहे ती कौल आहे ती तशीच ठेवली, बरोबर. बघ खूप चांगलं झालं. पत्रे टाकले असते तर पत्रे ह्या दिवसात भरपूर गरम होते ना, गरम होता. खूपच चांगल्या प्रकारे. बघा वरती कौलं असतात म्हणजे कौलारू घर याने कंटिन्यू ठेवलं नाही, जे आपलं आधीचं होतं ते तसं. खूपच छान. आपण आतमध्ये जाऊया आता घरात, चला. घरात आतमध्ये जेव्हा प्रवेश करता तेव्हा साधारणतः गारवं खूप चांगलं जाणवतं असा, कारण कौलारू घर असल्यामुळे. आता ह्याच्यात मग समोरचं हॉल असा येऊ, हॉल असा, आणि दोन्ही साईडला 2 बेडरूम असतात, 1 2, ठीक आहे. आणि हैसर पण बेडरूमच आहे. हां, अच्छा, त्याची बाहेरून एंट्री पण आहे. मग आतमध्ये पण आहे, हा मास्टर बेड पण आहे इकडे आतमध्ये. आणि या साईडला गेलो तर मग ह्या साईडला एकतर देवघर, देवाची खोली आहे. देवाच्या मांडणी पूर्ण त्याने करून घेतला नाही, खूपच छान प्रकारे देवाची मांडणी केली नाही. कारण मग कोकणातली जर आपण बघितलं तर मग सगळ्यात पहिलं सकाळी उठल्यावरती आंघोळ झाल्यानंतर देवपूजा नाही केली तर मग तो दिवस आपलं पूर्ण वाटतच नाही किंवा दिवसाची सुरुवात वाटतच नाही. त्याचप्रमाणे पुढे गेलो तर मग किचन असा, किचनमध्ये आई असत सध्या. किचन भरपूर छान आहे, भरपूर मोठा. आणि टॉयलेट बाथरूम हे डाव्या बाजूला आहे. बाथरूम आहे, टॉयलेट बाहेर. अच्छा, टॉयलेट बाहेर आहे म्हणजे हे बरोबर, खूप चांगलं झालं. मागे चूल आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे बरोबर आहे. टॉयलेट बाहेर आहे, बाथरूम आतमध्ये आहे. चला ठीक आहे, खूपच छान. विकेशला तर अभिनंदन, आईंका पण आणि वहिनींका पण, आणि बारके जे आहेत त्यांका पण अभिनंदन. हां असं बोलता, थांबा 1 मिनिट. वहिनी असत आणि ही छोटी आहे, अजून एक जण आहे ना, काय आहे ओय तो मोबाईल मध्ये. हा मोबाईल स्टार आहे असा आमचा सध्याचं. आणि पुढे नंतर मग ह्याचे मोबाईल, आता नवीन मोबाईल काढणारा की गेम काढणारा तो माहित नाही, होय ना. अरे चला ठीक आहे, तुमका सगळ्यांका अभिनंदन. नवीन घरात आमचा प्रवेश झालो याबद्दल तर मग अभिनंदन. आणि जे उरलेलं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. ह्यो महाल वाटतं आता, खूपच छान असं. गावी गेल्यावरती ह्या घरांची जी मजा असा ना ती खूपच वेगळी असा. चला चला तर मित्रांनो, आपण आता हैसरनं निघूया. व्हिडिओ हैसर संपवतोय म्हणून मग आपला रोजचं सांगणार, रोजचा मागणं आणि रोजचा घराणं. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम ID फॉलो करायचा असेल तर कोकणासाठी_ काय पण या इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.